मला आनंद एका गोष्टीचा आहे की केजमध्ये आमची पत्रकार परिषद संपली आणि केजवरून मी अंमलबजावणी येईपर्यंत मी आमच्या पत्रकार बांधवांना फोन केला आणि केज ते अंमलबजावणी या रोड अर्ध्या तासाच्या रोडवर आम्ही प्रवास करत असताना मी फक्त भाऊंना म्हणलं आपण जाईपर्यंत सगळी तयारी होते आणि आज या ठिकाणी फक्त अर्ध्या तासाचा वेळ दिलेला असताना आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मी प्रथमतः मग सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। आजची जी पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद घेण्याचे दोन उद्देश आहेत। आज पहिल्यांदा मी क्लिअर करतो, पत्रकार परिषद घेण्याचे दोन उद्देश आहेत। हे विधानसभा मतदारसंघामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवार दिला नसल्या कारणाने किंवा या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवाराचा फॉर्म काही कारणाने रद्दबातल ठरला। हा मतदारसंघ रिकामा जाऊ नये यासाठी आपण 6 तारखेला संघर्ष भूमी या ठिकाणी बैठक घेतली। त्या बैठकीला या मतदारसंघातले म्हणजे या दोन्ही तालुक्यातले तिन्ही तालुक्यातले जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, सरकारचे पदाधिकारी सगळ्यांना बोलवून घेऊन आपण एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये एका उमेदवाराचं नाव आपण सर्वानुमते पक्ष कार्यालयाकडे पाठवलं आणि पक्ष कार्यालयानेही 8 तारखेला त्याला मान्यता दिली। पण आमचं दुर्दैव असं की तो उमेदवार दुसऱ्यांचा दलाल निघाला, हे आमचं दुर्दैव। ही बैठक घेण्याचं पहिलं कारण असं आहे की तो उमेदवार सध्या काही सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल करतोय आणि लोकांना गुमराह करतोय की जिल्हा अध्यक्षांनी मला 25 लाखाची मागणी केली। तशा पद्धतीने त्यानं माझ्या पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर पण दाखल केलेला आहे। पण ती ऑडिओ क्लिप अशी आहे की ज्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही त्याला विचारलं की बाबा तू खर्च किती करू शकतो विधानसभा लढण्यासाठी, तर त्याला मला 25 लाखापर्यंत मी खर्च करू शकतो। मग त्याला मी सांगितलं की ठीक आहे 25 लाखापर्यंत तुझी जर तयारी असेल तर ज्या दिवशी कार्यालयाचं पत्र पडेल त्या दिवशी ऍज अ जिल्हाध्यक्ष म्हणून 5 लाख रुपये तो आज आमच्याकडे डिपॉझिट कर। आता निवडणुकीच्या काळामध्ये गाड्या लावाव्या लागतात, झेंडे असतात, बॅनर असतात, पॉम्पलेट असतात, आणखी बऱ्याच काही गोष्टी असतात। तर प्रत्येक गोष्टीला त्याच्याकडे हात पसरत बसण्यापेक्षा त्याला म्हणलं 5 लाख रुपये तो आमच्याकडे आणून डिपॉझिट कर आणि 21 तारखेला आपण बसू आणि बसून हिशोब तुला देतो आणि उरलेली रक्कम तू घेऊन जा। पण त्याची नियतीमध्ये खोट होती। त्याला 5 लाख रुपये देण्याचा तर विषय सोडून द्या, त्यानं उलट दुसऱ्याकडून पैसे घेऊन तो घरी बसला। 4 दिवसावर मतदान येऊन ठेपलेलं होतं पण त्याची डेट होणं अशक्य झालं। त्याच्यामुळे शनिवारी जो प्रकार झाला तेच कारण आहे की ती जी व्हिडिओ ऑडिओ क्लिप तो व्हायरल करतोय त्याला काय माझ्या घर खर्चासाठी मी पैसे मागितलेले नव्हते। विधानसभा लढवण्यासाठी यंत्रणा जी लागते तर यंत्रणा कार्यकर्त्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी आपण त्याला पैसे मागितले पाहिजे। या गोष्टीला थोडंसं जर आपण प्रसिद्धी दिली तर तो माझी जी काय बदनामी करतोय ती बदनामी कुठेतरी थांबेल। दुसरी गोष्ट अशी की 17 तारखेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे साहेबांना पक्षाचा पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे। सोनवणे साहेबांची मागणी पहिल्यापासूनच होती पण काही कारणास्तव आम्हाला त्यावेळेस त्यांना उमेदवारी देता आली नाही। पण बाळासाहेबांनी रेखाताईंनी विचार केला, दोघांचं डिस्कस झालं आणि त्याच्यामधून 17 तारखेला स्वतः रेखाताई ठाकूर यांनी प्रदेश कार्यालयाचं पत्र काढून केज विधानसभा मतदारसंघातील सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केलं की आज आपण
डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे साहेबांना पुरस्कृत करत आहोत आणि या मतदारसंघातल्या वंचित बहुजन आघाडीच्या पूर्ण पदाधिकाऱ्यांनी सोनवणे साहेबांच्या पाठीशी उभा राहून आपल्याला कसं आता 20 तारखेला जास्तीत जास्त मतं आपल्याला त्यांना देता येतील आणि त्यांचा विजय कसा घडवून आणता येईल यासाठी प्रयत्न करावेत असं आदरणीय ताईंचं पत्र आहे. आता ही गोष्ट आमच्याकडे वेळ कमी आहे, आम्ही पूर्ण मतदारांपर्यंत पोहोचू शकत नाही. जवळपास 17 तारखेला पत्र निघाला, 18 तारखेला आमची जेलमध्ये रवानगी झाली. काल आम्ही परत आलो आणि त्याच्यानंतर शक्य होईल तेवढा आमच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पण तुमच्याशिवाय आम्ही अप्रूव्ड आहे याच्यासाठी ही तात्काळ आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे. माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की हा जो मेसेज आहे आपण या मतदारसंघामध्ये पूर्ण मतदारांपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून आमच्या नजरेतून चुकलेले जे काही वंचित बहुजन आघाडीचे किंवा इतर कार्यकर्ते आहेत त्यांच्या लक्षात यावं की या केज विधानसभा मतदारसंघामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी एक डॉक्टर असलेले महावीर धर्मराज सोनवणे साहेबांना पुरस्कृत उमेदवारी दिलेली आहे. हे लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती आणि आवाहन करतो की येणाऱ्या 20 तारखेला प्रत्येक पदाधिकाऱ्यानं आपापल्या गावामध्ये आपापल्या बूथवर काम करा. नाहीतर पाटोद्याचा कार्यकर्ता निघाला केस तालुक्यामध्ये फिरायला असं करू नका. आपल्याला वेळ कमी भेटलेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्यानं जर लक्ष ठेवून आपापल्या गावातले बूथ सांभाळले, आपापल्या गावातले मतदारसंघ मतदान केंद्र सांभाळले तर अशक्य कोणतीच गोष्ट नाही. या प्रसंगी एवढंच बोलतो आणि थांबतो. आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ नेकाजे साहेब यांनी मला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर संघटना त्यानंतर माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी मला 17 दिवस सुट्टीच्या दिल्या आणि पुरस्कृत उमेदवार घोषित केलं. पहिल्या उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाशी जी ज्या पद्धतीने कृती केली ते तुम्ही करणार नाहीत याची त्यांना ॲश्युरन्स दिलं आहे. कार्यकर्ता आहे त्याची मला जाणीव आहे आणि खरोखर या पक्षाला बदनाम करणाऱ्या अशा लोकांना शिक्षण दिलं त्याच्याबद्दल काय